मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना असायलाच पाहिजे. बघा आम्ही आहे ना फिरत फिरत इकडे आलोत ते श्रीगोंद्याला आलोत. कारण कसं आहे, थोडंसं आपल्या रिलेटिव्सकडे फिरलं पण पाहिजे, तर त्याच्यामुळे आम्ही आलो श्रीगोंद्याला. आणि सकाळी सकाळी चालू आहे इथे. आम्ही उठायच्या आधीच त्यांनी केलं आहे, स्वयंपाकाची पूर्ण तयारी केली आहे आणि बरेचसे ॲटम बनवणार आहेत ते काहीतरी. तर आम्हाला वाटलं होतं सकाळी उठल्या नाश्ता वगैरे करून निघूयात, पण ते इतकं स्वयंपाकाचं त्यांनी वेगवेगळे पदार्थ डिश बनवण्याची तयारी केली आहे. त्याच्यामुळे आम्ही आता मस्तपैकी जेवण वगैरे पण करणार आहे. तर एक स्पेशली सगळ्यांच्या घरात चालू असते, ती असते लसणाची चटणी. आणि आमच्या काकीजी बनवत आहेत लसणाची चटणी. तर त्या काहीतरी असं वेगळं असं चटण्या वगैरे खूप छान बनवतात, चटण्या एक्सपर्ट आहेत त्या. आता त्यांनी कैरीची चटणी पण बनवली, एवढी टेस्टी बनवली. आणि इतकं सुंदर कलर आले. बरेचसे आयटम बनवलेत कैरीचे. बघा यांनी कैरीचे ना मस्तपैकी छोटा मसाला बनवलाय. आणि इकडे बघा काय सुंदर कलर आलाय कैरीच्या चटणीचा. आता टेस्ट आम्ही बघू. खूप सुंदर बनवली आहे. त्यांना मी रेसिपी पण विचारेल की कशी बनवली आहे. आणि आता त्या बनवत आहे इकडे काय काय केलंय तयारी, काय बनवत आहे? लसणाची चटणी कशी बनवणार आहे? सोलापुरी चटणी, सोलापुरी स्पेशल चटणी त्या बनवणार आहेत. त्याच्यात मी ना शेंगदाणे घेतले चांगले लाल भाजलेले, हा, लसूण घेतला, मिरची घेतली, जिरी घेतली, मीठ आणि साखर. हा, पण ह्याला थोडं फिरवायचं, जादा फिरवायचं नाही. कशामुळं? मोठाड चटणी अशी छान वाटते. कुरकुरीत चटणी ठेवायची. हा, आणि त्याला नंतर परत फोडणी द्यायची. अच्छा, हे पाहिजे चालू आहे त्याचं मिक्सचर म्हणजे. आणि शेंगदाणे सगळ्यात महत्वाचं, शेंगदाणे ना कच्चे नाही भाजायचे बरं का, एकदम कुरकुरीत भाजून घ्यायचे. आणि मिरची सुद्धा बघा किती लाल आहे. लसूण घेतलाय, तो पण आता फ्रेश लसूण येतोय, त्याच्यामुळे त्याचं टेस्ट अजून छान होतोय. तर आपण पाहूया आमच्या चटणीचा कशी बनते ते. आता हे मिक्सरमध्येच काढणार आहेत तर कुठून करणार आहेत? नाही उकळी आहे का तुमच्याकडं? उकळी अशी लंबूड आहे का? मग ती आपल्या मिक्सरमध्ये पण छान होती मिक्सरमध्ये ना. या सगळ्याला मिक्सरमध्ये पण चटण्या छान होतात. ते बनवायचं टेक्निक आलं पाहिजे. आणि खूप बारीक नाही करायची, सगळ्यात महत्वाचं. तर त्याच्यामुळे ह्या चटण्या चांगल्या लागतात. नंतर आता तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंच मिश्रण घेतलं आणि बाकीचं नंतर करणार आहे. कारण लसूण साखर जिरी मग एकदम बारीक चांगलं झालं ना, तर मग मोठट चटणी छान लागते. म्हणजे हे सिक्रेट आहे बघा. आधी आहे ना थोडंसं लसूण आहे ना, लसूण आणि हे जिरी हिंग थोडंसं, हा, हे थोडं एक्स्ट्रा काढून थोडं बारीक करायचं. हा, म्हणजे हे सिक्रेट लक्षात ठेवा की चटणीचं टेक्स्चर कसं आलं पाहिजे. सगळं जर तुम्ही एकदम मिक्स करताल तर ते टेस्ट वेगळी येईल आणि सगळं बारीक होईल. त्याच्यामुळे हे टेक्निक खूप महत्त्वाचं आहे. आधी तुम्ही अर्धी चटणी आहे ना व्यवस्थित करून घ्या पाहिजे तशी, आणि नंतर थोडंसं हा कुरकुरीत टाका. ह्या करणार आहेत बाकीचं प्रोसिजर. तर चटणीसाठी तुम्ही हेल्प करताय, तुम्हाला काय वाटतंय? चटणी खूप छान होईल आणि टेस्ट बी छान होईल. हा, आता ह्या चटणीसाठी पार्टनर आहे यांच्या रेसिपी या ननंद भाऊजे आहेत आणि ह्या करतायत आता लसणाची चटणी. हा, आणि सगळ्यात महत्वाचं ह्या ननंद भाऊजे आहे, यांचं प्रेम खूप आहे बरं का. खूप म्हणजे खूप प्रेम आहे. इकडे आता तुम्ही किती वर्षापासून एकमेकींना ओळखता सांगा बरं? किती वर्षापासून ओळखता? 50 वर्षापासून. 50 वर्ष. तुम्हाला दोघींना एकमेकींबद्दल काय वाटतं? आम्हाला दोघे आम्ही बहिणी मैत्रिणी एकदम काय म्हणतात नणंद भाऊजा, जे नातं लावाल ते असं आहे आमचं. हा, बहिणीसारखं. हा, हो ना. कारण आम्ही पाहतोय की तुमची जोडी म्हणजे कायम ह्यांच्या म्हणजे तोंडात तुमचं नाव असतं बरं का, कायम. आता आणि यांच्या बोलण्यावरनं वाटतं की तुम्ही खूप प्रेम करताय ह्यांच्यावर, म्हणजे ननंद असून खूप प्रेम करताय. तर त्याच्यामुळे खूप छान अशा पण बहिणीसारखं प्रेम. हो, ननंद भाऊजाया आहेत या. खूप आनंद वाटतो यांना. आणि रात्री ह्या जशा भेटल्यात ना दोघी, तर ह्यांचं असं आहे एकमेकीला सोडलं नाही अजिबात. ते दुनिया काही तेलले नाही असं यांचं आहे. आणि किती छान बोलतात यावर का. दोघींचं खरंच खूप कौतुक. अशा ननंद भाऊजाया पाहिजे. आता चटणीचं काय होतंय आपण ते बघूयात.
नाही, ते बारीक थोडंसं झालं ना थांबा, चमच्याने हे करून थांबा जरा. आता हे ना अर्धी चटणी बारीक करून घेतलेली आहे आणि आता नंतरचं प्रोसिजर परत चालू होणार आहे. आता बाकीचे राहिलेले शेंगदाणे ते थोडेसे मोठे करायचे ना, मोठे करणार. मोठे ठेवणार ते थोडेसे शेंगदाणे मोठे ठेवणार. साधी लसणाची चटणी आहे बरं का, पण त्याची रेसिपी जर प्रॉपर माहिती असेल, तुम्हाला बरेच किचनचे प्रोग्राम असतात त्याच्यामध्ये कळतं, पण हे सगळ्यात बेस्ट टिप आहे. या टिप्स फॉलो करा आणि या ननंद भाऊजा या दोघी मिळून कशी चटणी बनवतात बघा. आता बंद कर हे मिक्सर केलं बंद. आता मला आहे ना छोटंसं ही चटणी थोडी वेगळ्या पद्धतीची आहे बरं का, सोलापुरी चटणी आहे. सोलापुरी चटणी आहे. त्याच्यामुळे ही छानच दिसणार आणि छानच वाटणार आणि खायला चवीला पण खूप छान लागणार. पण चटणीत पाणी टाकून करायचं हे मी आज पहिल्यांदा ऐकलंय, त्याच्यामुळे म्हणलं माझी मजाक करताय का. झटपट खायची. झटपट खाण्याची चटणी बनती आहे आणि याच्यामध्ये त्या म्हणले आम्ही पाणी टाकून करणार आहे, तर त्याच्यामुळं ही चटणी नाही वा. असं मस्तपैकी मिक्सचर बनवून घ्या चटणीचा. किती कलर सुंदर आलाय चटणीला. या माझ्या चुलत सासूबाई आहेत, त्या किचनमध्ये एक्सपर्टच आहेत बरं का. काही नाही बाई एक्सपर्ट, मला येतं फक्त तेवढं करते मी. हो ना, नाही एक्सपर्ट आहेत एवढं हुशार नाही. ह्या. काही काही आयटम अशा मस्त बनवतात ना. आधी खेड्यातले ना अजून खेड्यातले डिझाईन. खेड्यातल्या बायका तर किती छान स्वयंपाक करतात आहे का. मग आमचे सगळे प्रेक्षक खेड्यातले पण आहेत बरं का. त्यांना खूप आवडतात असे व्हिडिओ, अशा म्हणजे काही अशा वस्तू बनवलेल्या खूप आवडतात बघा. अशी काही बनवायचं म्हणलं की अशी असते धावपळ, हे घ्या ते घ्या ते घ्या. कारण काय असतं, सगळ्या गोष्टी लागतात जाक्षाला. आता काय करणार याला, पाणी टाकून मऊ करणार आणि मग फोडणी देणार. आता ह्याच्यामध्ये आजीबाई सारखं लागलं माझ्या करायला. हो मग अरे बापरे, हे कांदे कुठून आणले, घरून आणले, काल आणलेले आत्ता आणले परत. अरे हे आहेत आमचे धीर, ह्यांनी अजून कांदे, काल आम्ही कांदे भरपूर काढले होते, पण आत्ता बघा किती मस्त कांदे आणले, एकदम मोठे मोठे कांदे ते. ही आमची फॅमिली इकडे या बनवतायत स्वयंपाक मस्तपैकी. चलो नमस्कार, स्वागत है आपका हमारे किचन में, है ना. दाल बाटीचा प्रोग्राम आहे, जो की मेनू एकदम सगळ्यांना आवडणारा मेनू असतो दाल बाटी. या चटणीमध्ये आता तयार झालेल्या चटणीमध्ये रिअली यांनी टाकले पाणी. आता मला आधी वाटलं मी टाकत नसते कधी चटणीत पाणी, मला वाटलं थोडं मजाकच करतायत का, पण खरोखरच यांनी पाणी टाकलेलं आहे. आणि थोडी चटणी ओलसर बनवलेली आहे, फर्स्ट क्लास. ही एक तुम्हाला अजून नवीन टेक्निक चटणीचं माहिती पडेल की अशा पद्धतीने. त्याच्यामुळे हिला सोलापुरी चटणीच म्हणतात ना. अच्छा, आम्ही नाही बाई एवढे हुशार, आम्ही नाही बाई एवढे हुशार, आम्हाला नाही चटणी. तुम्हाला जर शिकायचे असेल तर हो ना, आम्ही असं बघून शिकतो थोडस. इकडे ना ह्याला फोडणीचं केलंय, तेल गरम केलंय, त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकली आणि आता फर्स्ट क्लास या चटणीमध्ये जात आहे हे सगळं मिक्सचर. वाव, काय सुंदर पद्धतीने चटणी तयार झाली बघा. आणि अशी चटणी खाल्ल्यावर तुम्ही ना भाजीची पण गरज नाही तुम्हाला, नुसती चटणी चपाती जरी खाल्ली ना तर फर्स्ट क्लास तुम्हाला ही चटणी टेस्टेड लागणार आहे बघा. भेटलं का नाही तुम्हाला टेस्टेड चटणीचं एक रेसिपी. तर कशी वाटली तुम्हाला ही लसणाची चटणी आणि फॅमिली नक्की कशी झाली.
चांगलं झालं. पायसं दाखव. पायसं दाखव, पायसं. छान. तुम्ही या खायला. तुम्ही पण खायला या चटण्या आहे ना. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आमचे व्हिडिओ पाहत जा. मला तर नाही. नवीन नवीन पाहुण्यांच्या घरी नवीन नवीन Subscribe रेसिपी करा, लाईक करा, शेअर share करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद. धन्यवाद. आवडली का चटणी?